हाय नमस्कार, शुभ दुपार तुम्हाला सर्वांना. तर काय झालं, आता मी एक व्हिडिओ बघितला. ते मोठे रील स्टार होते बघा, ती इंस्टावरती लाईव्ह चालू होती नाही का, त्या मुलगी बाई म्हणा काय म्हणायची ती म्हणा, त्यांचा व्हिडिओ बघितला मी आत्ता. तर नवरा बायकोचं नातं हे लय वेगळं असतं. आईवडिलांचं नातं, बहीण भावाचं नातं, मुलीचं नातं, मुलग्याचं नातवंड, अशी ही सगळीच नाती प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारे असते. प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाला एका जीव कसं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं लावलेला असतो. तर हे नवरा बायकोचं नातं कसं असतं, नवऱ्याला काही होत असलं तर ते बायकोला समजतं, बायकोचं नवऱ्याला समजतं का ते मला काय माहीत नाही. पण नवऱ्याला काही त्रास होत असला ना तर तो बायकोला लगेच समजतो. हां, आणि काही काही नवऱ्यांना पण ते म्हणजे प्रत्येक नवऱ्याला पण कळत असणार, पण ते काय अंदाज आपल्याला तो काही नाही आहे. मी माझ्याबद्दल पण म्हणजे सांगते तुम्हाला, प्रत्येकाचं वेगळं वेगळं म्हणजे असतं ते. तर आत्ता बघा त्यांचा मी व्हिडिओ बघितला. आता त्या म्हणजे त्या रील स्टारला जाऊन तरी दोन दोन तीन महिने झाले असतील बघा. ते नाही का ट्रॅक्टर खाली सापडले आणि ते गेले ते. तर ती बाई आत्ता व्हिडिओ बघितला बघा, मला खरंच अक्षरशः ज्याच्यावर वेळ येते ना त्यालाच ते कळतं बघा, असं आहे. म्हणून प्रत्येकाची काळजी घ्या. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गोडी गुलाबीने राहा, एवढंच मला सांगायचं आहे. कुणी पण असू दे. हां, एकदा मातीच्या आड गेलं ना संपला विषय. मग तुम्ही किती पण उरू ठोकान काही करा, काही उपयोग नसतो. आत्ता बघा ती सांगत होती, मला असं वाटतं की मालक कुठनं तरी येतील, त्या वाटेकडं बघते, इकडून तरी येतील तिकडून तरी येतील. पण येणाऱ्या वाटेकडं तो माणूस गेलेलाच नाही ना. आत्ताच व्हिडिओ बघितला बघा, मला एवढं बेकार वाटलं ना, कारण त्या वाटेने मी सुद्धा गेलेले आहे, मी सुद्धा त्या वाटेने आहे. तर तिला एवढं वाईट वाटते की आता कुठल्या तरी वाटेने येतील, सकाळी गेल्याच निदान संध्याकाळी तरी मागं येतील असं तिला वाटत आहे. ज्या बाईचा नवरा गेलेला असतो त्या बाईलाच ते दुःख माहीत असतं. कुठनं तरी येतील, कुठनं तरी येतील, पण येणार नाही हे माहीत असतं. पण जणू काय आपण स्वप्नातच आहे. आणि कुठून तरी माणूस आपला येईल, कुठनं तरी हाक मारतील असं तिला वाटतंय की येतील येतील. परत आणि म्हणती नाही, त्या वाटेने ते येणार नाहीत. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला ते कळेल की काय त्या बाईच्या भावना आहेत त्या. वाईट वाटतं असलं व्हिडिओ बघितलं ना, खरोखर वाईट वाटतं. कारण कधी नाही येणाऱ्या वाटेने माणूस गेलेला असतो, तो कधीच मागं फिरून येणार नसतो. तरी पण बाईचं वेडं म्हणून वाटतं की येतील येतील म्हणून. बेकार